नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिकेत कदम आणि आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जे की सिंधुदुर्ग, राजकोट जिल्ह्यात घडली आहे. ही खूप दुःखास्पद आणि मनाला खूप जास्त वेदना पोहोचवणारी ही बाब आहे, जी घटना घडलेली आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो अवघ्या 8 महिन्यांपूर्वी उभा केला होता, उद्घाटन झालं होतं, तोच पुतळा आज कोसळला. तर यासाठी जबाबदार कोण? राजकारणी जबाबदार, ज्यांनी हे काम लवकरात लवकर करायला सांगितलं, की ते कारागीर, कलाकार ज्यांनी हा पुतळा बनवणार त्यांच्या हलगर्जीपणामुळे झालं किंवा यामागे दुसरं काही कारण आहे, हे सखोल या गोष्टीमध्ये चर्चा केली पाहिजे. कारण की शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, ज्यांनी आपल्याला महाराष्ट्रभर आणि भारतभर किल्ले दिले आणि ते किल्ले दशकांपासून आपल्याला बघायला मिळत आहे. त्यांना काही झालं नाही आणि महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यांमध्ये आपल्याला कोसळताना दिसलेलं आहे. कारण की हे नेमकं ह्या महान पुरुषांचे हे फक्त पुतळे नसतात, यामध्ये जडलेला असतो इतिहास. आज हा पुतळा कोसळतोय तर मला भीती वाटते की उद्या चालून आपला इतिहास पण या गोष्टींमुळे आणि अशा लोकांमुळे कोसळून जाईल, जे की नीट काम करत नाही आहेत. तर फक्त हा पुतळा नसून ह्या लोकांच्या भावना आहेत, ज्या ह्याच्या कोसळल्यामुळं ठेच पोचली आहे. राज ठाकरे साहेबांनी खूप मोठी आणि एक इन्स्पिरेशनल कविता पण पोस्ट केली. त्याच्यामध्ये असं होतं की ज्योतिबा म्हणाले की मी फक्त माळ्यांचा राहिलो, आंबेडकर म्हणाले की मी फक्त बुद्धांचा राहिलो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की मी फक्त मराठ्यांचा राहिलो आणि टिळक म्हणाले मी फक्त चिपळूणमधल्या ब्राह्मणांचा राहिलो. या गोष्टी खूप खेददायक आणि त्यावर गांधीजी म्हणाले की तुमच्यासोबत तर कोणता समाज तरी उभा आहे, तर मला काय, मला तर फक्त जे सरकारी कार्यालयाच्या भिंती नशीब झाल्या आणि माझ्या पाठीशी कोणी नाही. ते अशा गोष्टी सरकारी कामांमध्ये होत आहेत की ज्याला कोणी रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही आणि अशा ज्या गोष्टी होत आहेत त्या घडत चालल्या आहेत. तर ह्या जे कॉन्ट्रॅक्टर्स असतील किंवा जे रिस्पॉन्सिबल पर्सन्स असतील या गोष्टींमध्ये, तर त्यांनी या गोष्टीमध्ये लक्ष द्यायला पाहिजे. कारण की हा पैसा जो आहे तो टॅक्सचा पैसा आहे, जो आपल्या या डेव्हलपमेंट्समध्ये यूज होतो आणि असं 8 महिन्यांमध्ये अशा गोष्टी झाल्या तर हे जनतेच्या पैशांचं पण नुकसान आहे आणि भावनांचं पण नुकसान आहे. तर मग मी विनंती करतो माझ्या व्यवस्थित शब्दांमध्ये की या गोष्टींमध्ये तुम्ही लक्ष घाला आणि या गोष्टी त्वरित त्याच्यावर ॲक्शन घ्या, जेणेकरून अशा गोष्टी पुन्हा होणार नाही. महाराजांच्या पुतळ्यासोबत नाही, पण कोणत्याही महान पुरुषांच्या पुतळ्यांसोबत. कारण की त्यांनी त्यांचं जीवनदान आपल्यासाठी दिलेलं आहे, आपल्या समाजासाठी दिलं आहे आणि आपण साधा त्यांचा एक चांगला पुतळाही उभा करू शकत नाही. हे मनाला खूप खेदजनक गोष्ट आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील किंवा काही शेअर करायचं असेल, तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगू शकता. थँक्यू सो मच.